जिथल्या तिथं उपयोग झाला पाहिजे ना. काल 6 तारखेला सस्तीवाडी गावामध्ये दातीवस्ती येथे काही किरकोळ कारणावरून रामोशी समाजाच्या एका गरीब कुटुंबावर अतिशय मोठा अन्याय झाला. दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचा दुर्दैवी असा खून करण्यात आला. त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव एकत्र जमून त्याच्या पाठीशी राहून आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं आहे की आमच्या समाजाला न्याय द्यावा, त्या कुटुंबाला न्याय द्यावा असं एक निवेदन तयार करून जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आहे. आणि साहेबांनी बी ते मान्य केलं आहे की आम्ही योग्य दिशेने तपास करू आणि त्या कुटुंबाला न्याय देऊ अशी विनंती साहेबांनी बी मान्य केली. आणि जर या गोष्टीत राजकीय हस्तक्षेप कोण करत असेल आणि तपासाला दिशाहीन कुठं नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर मात्र मोठं उग्र आंदोलन करण्यात येईल, हेही विसरता कामा नये. आता या खुनाच्या निषेधार्थ साहेबाला भेटल्यानंतर साहेबांना जे आम्हाला सांगितले त्याप्रमाणे तपास होऊन त्याला जास्त शिक्षा देण्याची आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे. तपासात काय असेल सहकार्य करणार आहे आणि या सर्व गोष्टीचा जर तपास योग्य दिशेने नाही झाला तर समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण आंदोलन करू असंही साहेबाला आम्ही इशारा देऊन बाहेर पडलो आहे. परवाच्या दिनांक 6 रोजी सस्तेवाडी इथं दुर्दैवी खून झाला आमच्या समाजाचा. आम्हाला आता अशी लाज वाटायला लागली की ज्या समाजाकडं माणसं तपासाला येत होती तो समाज आज स्वतःचा खून झालाय म्हणून पोलीस स्टेशनला येतं याचा आम्हाला खंत वाटते. तर हा आता जे झालेला जो खून आहे तो एका गरीब कुटुंबाचा झालेला आहे आणि त्याला आमचा संपूर्ण फलटण तालुक्यातला समाज पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन त्यांना पाठिंबा दिला. त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला पूर्ण तुमची चौकशी बिन ह्याची करू असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही त्यांचे धन्यवाद वाटतो. परंतु आमच्या समाजाला न्याय मिळावा हीच आमची मोठी ज्येष्ठ नागरिक या नात्याने मागणी आहे. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की कायद्याचा धाक राहिलेला नाही. एक साध्या किरकोळ कारणातून जर खून मर्डर पडत असतील तर सर्वसाधारण जनतेने काय करायचं, कुणाकडे जायचं. तरी मला ह्या प्रशासनाला सांगायचंय की ह्यांनी याच्यावर काय योग्य तो निर्णय घेऊन कडक भूमिका अशी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. 6 तारखेला गरीब कुटुंब रामोशी समाजाचा याच्यावरती जो अन्याय झालाय त्या अन्यायाला आम्ही समाज हे सहन करणार नाही आणि इथून पुढं अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे. तरी समाजाने सर्वांनी एकत्र येऊन या पोलीस प्रशासनाला आपण मदत करू आणि त्याचा खडा लावून ज्यांनी गुन्हा 302चा केलेला आहे पोलीस स्टेशनने त्याच्यावरती आपण सखोल चौकशी करून त्या आरोपींना सक्त सजा ही मिळावी ही आमची अपेक्षा आहे. आम्हाला फक्त न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी एवढीच फक्त आमची मागणी आहे. आणि जर नाही मिळाली तर आम्ही जाहीर निषेध करणारच आहे आणि मोठं आंदोलन बी करणार आहे. बाबुराव या की शेठ, दिनांक 6 तारखेला जी घटना घडली सस्तेवाडी या ठिकाणी गणेश बाळू मधने यांच्या किरकोळ बाचाबाचीमुळे त्याचा शेवट एका निर्गुण खुनाच्या मार्फत झाला. तर या घटनेचा आम्ही या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो आहे. येथील साहेबांना आम्ही निवेदन दिले आहे की या घटनेमध्ये कोणतेही राजकीय हस्तक्षेप नसावा आणि जे कोण आरोपी आहेत त्यांना साहेबांनी त्या दिवशीच अटक केलेली आहे, परंतु त्यांना त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढी आम्ही मागणी केली आहे. त्या संदर्भात की या खुनाच्या मागे कोणी समाज आहेत का हा पण महत्वाचा विषय आहे.
तर याची चौकशी करावी. हे दोघेच आरोपी आहेत, काही इतर अजून कोण आरोपी याच्या मागे आहेत हे पण येथील अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी एवढीच आम्ही मागणी करतो. अन्यथा जर समजा यातून जर काय झालेल्या घटनेचं समजा निष्पन्न योग्य पद्धतीनं न झाल्यास, समाधानकारक न झाल्यास आम्ही समाजाच्या वतीनं मोर्चा करू एवढीच आम्ही या ठिकाणी या निवेदनात साहेबांना सांगितलं आहे. ठीक. 6 तारीख 6 जानेवारी दाते वस्ती लोंढे वस्ती येथे जो खून झाला, माझा मावस भाऊ गणेश बाळू मदने याची हत्या करण्यात आली. ते शिकारीला आले होते, घरफोडीला आले होते. हे शासनाने आमच्या इथं मोटरा चोरी जाते, त्या कोंबड्या चोरी जाते, तर शासनाने ह्याची दखल घ्यावी व सखोल चौकशी चांगली करावी. यातून रात्री कोठड्याचा दबाव होत असेल तर सरकार ह्याला बळी पडू नये. जे सरकारचा न्याय आहे ते शासनाने न्याय द्यावा आमच्या समाजाला. आणि एवढंच बोलून माझं संपवतो.